नमस्कार सर्वांना, मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण करणार आहोत मिक्स डाळीचे सुंदर असे खमंग सांडगे। ह्याची भाजी खूप छान लागते। उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडतो आपल्याला की आता भाजी काय करायची, तर ह्याची भाजी आपण करू शकतो। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी आपल्याला 1 वाटी हरभऱ्याची डाळ लागणार आहे। त्याच्या अर्ध म्हणजेच अर्धी वाटी आपल्याला मटकी लागणार आहे। तुमच्याकडे जर मटकीची डाळ असेल तर तुम्ही मटकीची डाळ घेऊ शकता। त्याची अर्धी वाटी मुगाची डाळ लागणार आहे आणि अर्धी वाटी मसुराची डाळ आणि 1-2 चमचे आपल्याला उडदाची डाळ। हे असं प्रमाण एकदम योग्य आहे। असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे। आता मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आहे। अर्धी वाटी मुगाची डाळ टाकायची आहे। मुगाची पिवळी डाळ घ्यायची। अर्धी वाटी मटकी टाकणार आहोत। 2 चमचे उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं आता आपल्याला एक जीव करून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। जी आपण मसुराची डाळ घेतली होती ती लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची नाही, कारण की मसुराची डाळ ही लवकर भिजली जाते। त्याच्यामुळे ही आपण ज्यावेळेस हे मिश्रण होईल त्यावेळेस एक अर्धा तास आपण आधी त्याला भिजायला घालणार आहोत। चला तर आता ह्याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। 1-2 ते 3 वेळेस ह्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। आता मी ह्याला धुवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून त्याला रात्रभर भिजत ठेवणार आहोत। आता ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचं आणि ह्याला पूर्ण रात्र असंच भिजत ठेवायचं आहे। आता रात्रभर भिजू घातल्यावरती ही डाळ अशी दिसते। आता आपल्याला ह्या डाळीमधलं हे पाणी काढून 1-2 वेळेस धुवून घेऊयात। तर ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही मसुराची डाळ मी एक अर्धा तास भिजू घातली होती, ती देखील ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊयात। आता आपण हे मिश्रण जे आहे ती मिक्सरमधून बारीक करून घेऊया। हे एक मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता हे मिश्रण टाकून घेणार आहे आणि आता हे मिक्सरचं झाकण लावून ह्याला एक आपल्याला जाडं भरडं असं काढून घ्यायचं आहे। हे बघू शकता, असं जाडसर मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे। बारीक जास्त काढायचं नाही, नाहीतर तुमचे सांडगे चवीला चांगले लागणार नाही। त्यामुळे असं एक जाडसर मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे। बघू शकता, आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। हे आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। हा आता लसूण आणि मिरचीचा ठेचा काढलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ, हे सगळं मिश्रण आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता ह्या मिश्रणामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे ठेचा आणि मीठ देखील टाकून घेऊया आणि व्यवस्थित ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, छान असं मिक्स करायचं आणि कलर चांगला येण्यासाठी थोडीशी आपण ह्याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करूया। हे बघू शकता, आता हे मिश्रण आपलं सांडगे घालण्यासाठी तयार आहे। आता आपण हे जे सांडगे घालून घेऊयात। स्टीलचं ताट घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आहे ते आपण बनवून घेतलेलं आहे आणि ते थोडंसं पाणी घेतलेलं आहे। ज्यावेळेस आपल्याला हात असं चिटकल्यासारखं होईल त्यावेळेस थोडंसं ह्या पाण्यामध्ये हात बुडवायचा। आता मी तुम्हाला थोडंसं घालून दाखवते। हे बघा, मी असं असं करायचं, थोडंसं असं असं करायचे आणि हे असे घालून द्यायचे।
जास्त मोठेही घालायचे नाहीत आणि एकदम छोटे पण घालायचे नाहीत. एकदम छोटे घातले तर कसं होईल ना, हे सांडगे वाळल्यानंतर खूप छोटे होतील. त्याच्यामुळे मीडियम साईजचे घालायचे. अशा प्रकारे हे सगळे आपण घालून घेऊयात. आता बघू शकता तुम्ही, मी सगळे सांडगे घालून घेतलेले आहेत. ह्याला आता आपल्याला कडकडीत 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळू द्यायचं आहे. ऊन चांगलं द्यायचं, म्हणजे नंतर ते खराब होत नाहीत किंवा त्याला जाळी पकडत नाहीत. हे 1 ते 1.5 वर्ष आरामात राहतात, काही होत नाही आणि ह्याची भाजी पण खूप सुंदर होते. आत्ता मी 2 दिवस ऊन दिल्यानंतर हे सांडगे तयार आहेत. ह्याची मस्त अशी भाजी होते. नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा. चला तर भेटूयात दुसऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. भेटू लवकरच. बाय. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.